त्यांना हे सगळं माहीत असतं बसल्या बसल्या की ही कुठल्या गट नंबरमध्ये प्लॉटिंग होते, तिथं काय रेट चालू आहे, 2 कोटी आहे का 3 कोटी आहे एकरी, यांना किती पैसा मिळणार आहे, मग याच्यातले तुम्ही किती प्लॉट आम्हाला देणार आहेत। एखाद्या जमिनीची वर्गवारी बदलायची असेल, वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये घ्यायची, ग्रीन असेल तर येलो करायची, किंवा जे म्हणते आमच्या अधिकारात नाही की जे म्हणते हे याच्यात बसत नाही। पण तुमचे लोक ज्या वेळेस टेबला खालून अशा पैसे घेतात, 1 प्लॉट द्या, 2 प्लॉट द्या, 1 रो हाऊस द्या, एवढा फेर कराय करता एवढे पैसे द्या। लवादाकडे फाईल गेल्यानंतर समजा आज कमिशनर आहेत लवाद, आम्ही त्यांच्याकडे जायचं किंवा हे मूल्यांकन आमचं व्यवस्थित काढलं नाही, कुठं येणार आहे? खाली जिल्हा प्रशासनाकडे येणार आहे। मला या निमित्तानं शिंदे साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, खोतकर साहेबांनाही सांगायचं की तुम्ही उद्याच्या दिवसात काय तो आदेश, ते आदेशाचं फक्त लेखी स्वरूपात पत्र पाहिजे। एकीकडे डिजिटलचा जमाना आहे, मोबाईलमध्ये बोललं की लगेच त्याचं टाईप होऊन समोर प्रिंट येते। असं असताना जिल्हा प्रशासनानं केवळ लेखी पत्राच्या नावाखाली आमची अडवणूक सुरू केलेली, आणि जर लावायचंच नसेल तर सांगून टाका, तुम्हाला लावायचं नाही ना आम्हाला मग जमिनी द्यायच्या नाही। परवा दिवशीपासून मी ते काम सुरू करीन, 4-2 जण शहीद होतील, 1500 लोकांचा प्रश्न मार्गी लागेल, परंतु आम्ही परवा दिवशी नंतर जमीन देणार नाही, ते लक्षात ठेवा। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 130 दिवस पूर्ण झालेत। दररोज काहीतरी अपेक्षा घेऊन बाधित शेतकरी इथे येतात, आणि अपेक्षा भंग झाल्याचं जेव्हा कळतं तेव्हा जड मनानं, जड अंतःकरणानं घरी जातात। आमचा तो हक्क आहे, आम्ही काही भीक मागत नाहीत। सहज मी एक विचार केला, मूल्यांकन हे काढताना हे जे दिरंगाई करायला लागले, हे आमच्या हातात नाही, हे आमच्या अधिकारात नाही। आपण जर एखादी रजिस्ट्री केली एखाद्या प्लॉटची किंवा एखाद्या जमिनीची रजिस्ट्री केली आणि ती तलाठीकडं फेर घ्यायला दिली, तर ते कुठली जमीन आहे, कुठला प्लॉट आहे, त्याचे काय भाव आहे, याच्यावर त्यांचा मेहनताना म्हणजे वरची रक्कम राहती, लाच ती त्यांची त्याच्यावर ठरती। एखाद्या तुम्ही लेआउट टाकायचा असला, त्याच्या संदर्भात परवानगी करता अर्ज केला येण्याच्या लेआउटच्या परवानगीसाठी, तर जे कुठले ज्या खात्यातून तुम्हाला ज्या अधिकाऱ्यांच्या टेबलवरून फाईल फिरते, तर त्यांना हे सगळं माहीत असतं बसल्या बसल्या की ही कुठल्या गट नंबरमध्ये प्लॉटिंग होते, तिथं काय रेट चालू आहे, 2 कोटी आहे का 3 कोटी आहे एकरी, मग हे यांना किती पैसा मिळणार आहे, मग याच्यातले तुम्ही किती प्लॉट आम्हाला देणार आहेत, अशी तडजोडी सुरू असते। एखाद्या जमिनीची वर्गवारी बदलायची असेल, वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये घ्यायची, सिलिंगची असेल तर ती वर्ग 1 मध्ये घ्यायची, ग्रीन असेल तर येलो करायची, तर त्यावेळेसही हे सगळे त्याच्यावर तिथं बसल्या बसल्या त्यांना कागदावर सगळं दिसत असतं, कुठले किती भाव आहेत, त्याच्यावर ते त्यांचं वरची टेबला खालून जे पैसे घ्यायचे ते त्याच्यावर ठरतात। मला ह्या निमित्ताने एकच सांगायचं, जिल्हाधिकारी असतील, आणखी कुठले असतील, मूल्यांकनात ज्यांनी काही मेखा मारून ठेवल्या किंवा जे म्हणते आमच्या अधिकारात नाही की जे म्हणते हे याच्यात बसत नाही, मग तुमचे लोक ज्या वेळेस टेबला खालून अशा पैसे घेतात, 1 प्लॉट द्या, 2 प्लॉट द्या, 1 रो हाऊस द्या, एवढा फेर कराय करता एवढे पैसे द्या, ज्यावेळेस वर्गवारी बदलायची, वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये घ्यायची, तर नजराना राहतो 10-20 हजार आणि 10-5 लाख रुपये टेबला खालून द्यावं लागतात। जरी सगळेच अधिकारी तसे नसले, काही अपवाद जरी असले, तर ही परिस्थिती आहे। मला ह्या निमित्ताने एकच सांगायचं की त्या बाबतीत बोलण्याचा विषय याच्याकरता येतो की आम्हाला मूल्यांकन माहीत नाही, आम्हाला परिस्थिती माहीत नाही जे तुम्ही सांगता, आणि आमच्या हातात नाही सांगता। मग ज्या वेळेस तुम्ही काही करून देता, ज्यावेळेस लवादाकडे ज्यावेळेस फाईल जाती, लवादाकडे फाईल गेल्यानंतर समजा आज कमिशनर आहेत लवाद, आम्ही त्यांच्याकडे जायचं किंवा हे मूल्यांकन आमचं व्यवस्थित काढलं नाही, कुठं येणार आहे? खाली जिल्हा प्रशासनाकडे येणार आहे, SDM पासून सुरू होईल। मग त्यावेळेस हे अहवाल देतील तर मग ते कसं काय देतील? मग त्यावेळेस किती जे आम्ही मागितलं ते द्यायला तयार होतील। अशी अनेक घटना, अनेक प्रकार घडलेले आहेत, अनेक केसेसमध्ये असे निकाल लागलेले आहेत। मग ते ज्यावेळेस होतं ते हे थांबवा, हे तुम्ही मुद्दामहून करताय, आणि आम्ही काल सांगितलं, आता उद्याचाच दिवस आडवा याच्यात। मला या निमित्तानं शिंदे साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, मला विनंती करायची आहे, खोतकर साहेबांनाही सांगायचं आहे की तुम्ही उद्याच्या दिवसात काय तो आदेश
आदेश म्हणजे काही नवीन काढायचं नाही. तुम्ही जे 19 आणि 20 तारखेला दोन्ही मंत्र्यांनी आदेश दिलेत की बा उच्चांकी खरेदी विकत ग्राह्य धरून तसा अहवाल तयार करा, शेतकऱ्यांना दाखवा आणि त्यांच्या संमतीनं तो आमच्याकडे पाठवा, तर ते आदेशाचं फक्त लेखी स्वरूपात पत्र पाहिजे. एकीकडे डिजिटलचा जमाना आहे. डिजिटल आपण जर मोबाईलमध्ये बोललं की लगेच त्याचं टाईप होऊन समोर प्रिंट येते. असं असताना जिल्हा प्रशासनानं केवळ लेखी पत्राच्या नावाखाली आमची अडवणूक सुरू केलेली आहे. तर उद्याच्या उद्या मला वाटतं ते पत्र यावं. भलेही महिना 4 महिने का लागत नाही आमचं मूल्यांकन फायनल व्हायला, परंतु जर ते पत्र आलं तर आम्ही समजूच प्रशासनाला किंवा शासनाला आमचा मूल्यांकनाचा प्रश्न मार्गी लावायचा. आणि जर लावायचाच नसेल तर सांगून टाका, तुम्हाला लावायचं नाही ना आम्हाला मग जमिनी द्यायच्या नाही. मी परवा दिवशी जगजाहीरपणे तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करणारे, लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणारे, सगळे आंदोलन राहणारे. माझ्यापासून सुरू होईल बाधित क्षेत्रात मी जे काही मला कमी पडतंय, विहीर असेल विहीर खोदकाम सुरू करील, गोठा बांधायचं गोठा सुरू करील, मला चाऱ्यासाठी गोडाऊन तयार करायचं ते सुरू करील. परवा दिवशीपासून मी ते काम सुरू करील. आणि त्यानंतर आणि असे अनेक शेतकरी करणार आहेत. ज्यांना कोणी गरज आहे उद्या होईल, परवा दुसरीकडे कुठं होईल, पण एक लक्षात ठेवा, त्यानंतर जमिनी देणार नाहीत म्हणजे देणार नाहीत. काल सांगितल्याप्रमाणे खून खराबा झाला तरी काही हरकत नाही, आम्ही त्याला तयार आहेत. कारण की असंही तुम्ही आम्हाला देशोधडीला लावणार आहे. आज ना उद्या जेव्हा आकडा समोर येईल आमच्या, जिथं 2 कोटी पाहिजे तुम्ही 10-20 लाख देणार आहे, आपोआपच 4-2 जण हार्ट अटॅकनं जातील. त्यापेक्षा तुमच्या यानं शहीद तरी होऊन जाऊ. 4-2 जण शहीद होतील, 1500 लोकांचा प्रश्न मार्गी लागेल, परंतु आम्ही परवा दिवशी नंतर जमीन देणार नाही, ते लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं, शासनानं, शिंदे साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी, खोतकर साहेबांनी उद्याच्या उद्या काय तो निर्णय घ्यायचा आहे